पाहूया हा प्रश्न. 3 ने निशेष भाग जाणाऱ्या 13 ते 43 पर्यंतच्या सर्व संख्यांची सरासरी किती? 3 ने निशेष भाग जाणारी या 13 जवळची संख्या जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल 15 आहे. 43 जवळची शेवटची संख्या जी राहील ती 3 ने भागणारी काय असेल? 42. पहिली संख्या शोधली, शेवटची संख्या शोधली की फक्त ह्या दोघांची बेरीज करायची आणि ह्या दोघांची बेरीज करून 2 ने भाग द्यायचा. आता जे उत्तर असेल ते उत्तर म्हणजे काय असेल की 13 ते 43 पर्यंत असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांना 3 ने भाग जातो त्यांची ती सरासरी असेल. मग या ठिकाणी बेरीज झाली काय? 57. 57 ला 2 ने भागलं तर किंमत अर्धी करावी लागते आणि ती किंमत अर्धी म्हणजे 28.5 असेल आणि जे आलेलं उत्तर जे असेल तीच म्हणजे काय असेल? या सर्वांची सरासरी. म्हणून त्याचं उत्तर करेल पर्याय दुसरा. पाहूया हा प्रश्न. जेव्हा असा प्रश्न असेल त्यावेळी काय करायचं? आपल्याला ए ची किंमत, बी ची किंमत आणि सी ची किंमत तिघांच्या सेपरेट किमती काढाव्या लागतील. आणि त्यासाठी काय करायचं? ए अधिक बी वजा सी याची किंमत उजव्या बाजूला काय आहे? 4 ती इथं मांडायची. त्याला एक समीकरण नाव द्यायचं. त्यानंतर आता बी अधिक सी वजा ए, बी अधिक सी वजा ए याची किंमत काय आहे? 5 इथे लिहायची. आणि शेवटचा कोण जो आहे ए अधिक सी वजा बी याची किंमत काय आहे? 9. अशा किमती मांडून हे 3 समीकरण तयार करायचे आणि 3 समीकरणामधून काय करायचं आपल्याला की ए बी सी या तिघांच्या स्वतंत्रपणे किमती काय होतात ते शोधून घ्यायच्या. मग शोधायचं कसं? तर काय करायचं? कोणत्याही 2 समीकरणाचा विचार करून त्याच्यातला आपला एकाची किंमत मिळून जात असते. त्यामुळे आता ए ची किंमत शोधण्यासाठी काय करावं लागेल की ए हा एकटा शिल्लक राहायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपण समजा ए पहिला आणि तिसरं समीकरण जर पाहिलं तर याच्यामध्ये काय होईल? ए अधिक बी वजा सी आणि हे तिसरा काय आहे? ए अधिक सी वजा बी असा घेतला तर काय होईल? याची किंमत 4 आणि इकडे काय आहे? 9. आता काय करायचं? यामध्ये यांची बेरीज करून जर पाहिली आपण तर याच्यात लक्षात येईल बघा की बी वजा बी इथे कट होईल, तो 0 होऊन जाईल. आणि या ठिकाणी सुद्धा बघा सी मधून सी गेला, हा सुद्धा काय होईल? 0 होऊन जाईल. म्हणजे राहील काय? तर फक्त ए आणि ए म्हणजे काय होईल या ठिकाणी? 2 ए आणि तोपर्यंत इकडे याची बेरीज करून घ्यायची. आता याची किंमत काय होईल? 4 आणि 9 काय होतात? 13 आणि मग याची किंमत काय होणार? आपल्याला 13/2 मिळणार. आता अगदी तसंच आपल्याला बी ची किंमत काढायची. मग बी ची किंमत काढण्यासाठी बी हा स्थिर राहायला पाहिजे आणि ए आणि सी हा मायनस झाला पाहिजे. मग हे पहिलं आणि दुसरं समीकरण जर पाहिलं तर बघा ए अधिक बी वजा सी बरोबर 4 आणि बी अधिक सी वजा ए बरोबर 5. यामध्ये यांची बेरीज केली तर बघा ए मधून ए मायनस होतोय म्हणजे 0 होणार. तो सी मधून सी मायनस होतो, तो सुद्धा काय होणार? 0 होणार. राहिला बी आणि हा बी मिळून झाला 2b आणि इकडे काय होईल? तो 4 आणि 5 9. म्हणजे बी ची किंमत काय झाली? 9/2. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या समीकरणाचा विचार करूया. दुसऱ्या आणि तिसऱ्या समीकरणामध्ये बी अधिक सी वजा ए, आता ए अधिक सी वजा बी हे जर आपण 2 समीकरण घेतले की त्या ठिकाणी सी हा शिल्लक राहील आणि ए बी हे कॅन्सल होऊन जातील. म्हणजे बघा या ठिकाणी हा 5 इथे राहील आणि हा याचा 9 उजव्या बाजूला राहील. आता यांची बेरीज जर केली तर काय होईल बघा? बी हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह म्हणजे बी हा 0 होऊन जाईल आणि या ठिकाणी काय होईल? ए मायनस ए हा सुद्धा काय होईल? 0 होऊन जाईल. राहील काय? हा एक सी आणि हा एक सी म्हणजे 2c बरोबर 5 आणि 9 हे झाले 14. आणि मग सी ची किंमत जर काढायची असेल तर इकडे काय होईल? 14/2. आणि अशा प्रकारे किमती झाल्याच्या नंतर आपलं उत्तर काढायचं आहे आणि उत्तर काढत असताना ए बी सी च्या किमती मिळाल्या आणि मग याप्रमाणे याच्यात ठेवून द्यायचं. ए ची किंमत काय आपल्याकडे? 13/2 ठेवली तर 13/2. आता बी ची किंमत काय आहे? 9/2 या ठिकाणी ठेवली. पुढे सी वजा बी, मग सी ची किंमत काय आहे? 14/2 आणि बी ची किंमत काय? 9/2 ठेवली. आता पुढे काय पाहिजे आपल्याला? सी वजा ए. मग या ठिकाणी सी ची किंमत काय आहे? 14/2 आणि ए ची किंमत काय आहे?
13/2. आणि मग आता लक्षात येऊन जाईल की छेद जर समान असेल तर आपण अंशाची बेरीज असेल तर बेरीज करतो किंवा वजा असेल तर वजा करतो. मग 13 मधून 9 गेले 4 आणि हा 2 छेद एकदाच लिहिला. नंतर या ठिकाणी 14 मधून 9 गेले, या ठिकाणी राहतील 5/2 आणि या ठिकाणी काय होणार आहे की 14 मधले जर 13 गेले तर राहील काय 1/2 आणि यांचं गुणोत्तर आपल्याला पाहत असताना हे जे 2 2 काय आहेत पद हे कॅन्सल होऊन जातील आणि जे उत्तर काय राहील 4 5 1 हे त्याचं गुणोत्तर राहील. जो आपल्याला पर्याय दिसत असेल तो चौथा पर्याय आहे.